बॅक टू माय व्लॉग. आणि मी जाणार आहे बाहेर कोणासोबत ते तुम्हाला दाखवतो. एक मिनिट इकडे या की से हाय. आम्ही आता बाहेर चाललोय टाइमपास करायला, फिरायला आणि थोडंसं काम आहे आमचं म्हणून. मग भेटूया गाडीत भेटूया जरा वेळानं. कारण गाडीतले थोडे क्लिप्स येणारच आहे असं होतं. निकिता मॅप सांगणार आहे त्यामुळे तुम्हाला कळेलच निकिता किती छान मॅप सांगते. राईट लेफ्ट. चलो बाय बाय. कुठे चाललोय आपण अंकिता? लक्ष्मी काय करायला? थोडंफार काहीतरी घ्यायला. तुम्ही तिचं ऐका आणि मला आरशात बघा का इथे इथं बघा मला. हाय. मला एक गोष्ट सांगतो काय. आता मी आणि माझ्या मावशीचा मुलगा 13,000 रुपये देणार हे गबरे मी आणि माझ्या मावशीचा मुलगा म्हणजे कन्या हा आम्ही दोघं इथेच राहतोय पुण्यात. ठीक आहे. आणि अंकी मुंबईला असते तर ती आठवड्यातून दोन तीन दिवस येत्या फ्रीमध्येच राहते आणि 1 रुपये देत नाही रेंटचा. 1 रुपये फक्त तिला मी काय ठेवून घेतोय की ती आल्यावर एवढं छान छान जेवण बनवत्या जे की माझ्याकडून काय होत नाही. याला पण माहिती आहे आणि याच्याकडून पण काय होत नाही. सो आम्ही म्हणजे जेवण करतोय आम्ही घरातच पण साजरे संगीत जेवण आमच्यात बनत नाही. आम्ही कंटाळून येतो ऑफिसमधून. सो आम्हाला जसं जमतंय तसं आम्ही जेवण करून खातोय. आणि अंकी जेवढे पण 2 दिवस 1 दिवस येत्या काय जेवण करत्या हा. सो आम्ही अंकिताचं नाव सो एवढं सगळं ती करत्या म्हणून आम्ही अंकीचं नाव ठेवले मावशी. आणि मावशींना आम्ही खूप रिस्पेक्ट पण देतो. कार मध्ये बसले पुढे बसले आता बिन पगारी फुल अधिकारी. सो असं आहे. सो मी तुम्हाला अपडेट करत जाईन मावशींची जर्नी कुठेपर्यंत आहे. जास्त दिवस मावशी आमच्या सोबत नसणार आहे. याचा अर्थ असा नाही की आम्ही वेगळं राहणार आहे. ती माझ्याकडे नाही आली काय झालं मी तिच्याकडे तर जाऊ शकतोय. सो मी मावशींच्या घरी जाईन. खरं मावशींना काही सोडणार नाही मी. मावशी पाहिजेत. मावशी इम्पॉर्टंट आहे. जेवण लय इम्पॉर्टंट आहे की नाही. मग छान छान जेवायचं असेल तर मावशींना सोडलं नाही पाहिजे. आम्ही असं साईडला राहू. खरं मावशी पाहिजे. जेवण टिफिन लावू मी मावशींकडे. काय देणार ना? थांबा तर मावशींची प्रतिक्रिया ऐकूया. ठीक आहे. मावशी आमच्या स्टायलिश आहेत बघा कसं जीन्स टॉप. आणि सगळ्यात म्हणजे भारी तुम्हाला सांगू काय मावशींच्या टी शर्ट वर काय लिहिलंय थँक्स नेक्स्ट. किती मॉडर्न आहेत बघा मावशी. काय म्हणतोस प्रथमेश तुला काय वाटतंय? इंग्लिश मध्ये लिहिलंय मावशीने. हा मावशी तुला शाणी स्ट्रेटच चल. आणि मग अंकिता मॅप सांगायला मला म्हणली ना मी मॅप सांगणार आहे. अंकी सांगायला चुकलो मॅप अंकीमुळे चुकणार आहे. मला स्ट्रेट दाखवायला असं आहे. ए स्ट्रेटच जायचं इकडं कुठं नाही जायचं. तर आम्ही आता लक्ष्मी रोडला आलोय. पार्किंग शोधणे सगळ्यात मोठं काम आहे जे की आता आम्ही करतोय. माहिती नाही कुठे लावणार आहे गाडी. आता आम्ही गाडी पार्क केलेली आहे. काय तर झालंय पण आता म्हणणारच की हा नाही काय झालंय गाडी बघ. आता आपण काय करूया आता आपण उसाचा रस पिऊया पहिल्यांदा. ओके उसाचा रस प्रेमी आहे हा. रस प्यायला ये म्हटलं अशा प्रकारे आम्ही पोहोचलेलो आहे. आता अशा प्रकारे आम्ही पिणार आहे उसाचा रस. पण त्याला सापडणार आम्हाला. एकच चांगली गोष्ट नॉनव्हेज खायला दिलं आणि बाहेर गेल्यानंतर उसाचा रस दिला. संपला विषय. अजून काही लागत नाही या माणसाला बस. आणि आमच्यातला एक आहे तो सुसूला गेलाय. आता सगळं सांगायचं म्हटल्यावर सांगितलं तो आता एवढं नाही मी सांगू का सगळं सांगू का. गाडी धडकवलं दुसऱ्या गाडीला येण्या मग अशी गाडी धडकलीच आहे. तो माणूस चांगला होता. चांगला नव्हता तो वाईटच होता. पण ही गाडी पुढे गेली आणि मी थांबलेलो. तो माणूस एवढं मोठं डोळं करून बघितला की मला एक म्हटलं लाज वाटली. मी ड्राईव्ह करून तरी तो माझ्या तुला बघा आधी बघितला तू बोललास ना प्रेम कधी फेड होणार नाही माझं. त्याच्यावरती एक स्टोरी आहे. तुम्ही पण ऐका सगळेजण. मी इंस्टाग्रामवरतीच ऐकलं ती स्टोरी. एक मुलगा त्याच्या गर्लफ्रेंडला किंवा जी पण त्याची फ्रेंड असेल तिला 20 फुलं देतो. ठीक आहे. कॉन्सन्ट्रेशन इकडं जरा फोकस इकडं असते. 20 फुलं देतो. ठीक आहे. तर त्यातलं ना 19 फुलं असतात ती खरी रिअल असतात आणि 1 फुल खोटं असते. आणि मग तिला वाईट वाटतं की 1 फुल का खोटं दिलंय यांनी असं. मग ती विचारते त्याला. शेवटी मुलगी ना किती जरी गेलं तरी कमीच आहे तिला. ऍक्सेप्ट करतोय मी हे मुली असंच असतात. तर मग ना तो मुलगा म्हणतोय
की जे पण मी तुला फुलं दिलं त्यातलं लास्टचं फुल जोपर्यंत कोमजणार नाही तितकं प्रेम मी तुझ्यावरती करतोय. आणि लास्टचं फुल एक खोटं असतं ना, जे कधीच काय म्हणतात कोमजू शकत नाही, खराब नाही होऊ शकत. म्हणजे त्याचं किती मिनिंग ना त्याला दिलेलं बघ. आणि मुली अशा करतात. अगं चला की अगं थांब की होतं तू बघितला किती किरकिरी आहे ही. अजून एक पण व्हिडिओ आहे माझ्याकडे, माझाच व्हिडिओ आहे, त्याच्यात आणखीचा बॅकग्राऊंडला व्हिडिओ काय म्हणतात आवाज आहे. एवढी किर 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 करता की बासच. म्हटलं अजिबात माझे व्हिडिओज करत नाहीये कंटेंट. आणि हा जो व्हिडिओ करायला लागलोय कंटेंट मीच होतोय. खरं बोलते. खरं आहे ना. हा खरं सगळं लक्ष ह्याच्याचकडे आहे, ह्याच्याचकडे आहे सगळं लक्ष. ए काय मी वाटतं कुठं ते जायचंय? झालं जळकुंटी जळकुकडी काहीतरी दाखवू. आम्हाला उसाचा रस मिळालाय जो की आम्ही खूप वेळ शोधत होतो. खूप जास्त ऊन आहे आणि स्कार्फ पण नाही आणला, सो वाट लागणार आहे. बर्फ घालायला सांग. बर्फ आणखीकडे बघ. आणखी बघा काय गोड दिसाल्या. खरंच सांगायला इकडे बघ की. असे शर्ट घेऊन जायचं जा, मी रोज घालत. हो मीच घ्यायचं तुझं, तू पण घेऊ शकतेस की. मी आता घेऊन देईन. मी घेऊन देईन आता. थांब नाम काय म्हणलास? मी घेऊन देईन आता. जो भी लेना दो लेना. मी तेच म्हटलं जो दो लेना. कसलं भारी आलंय. विचारतो. 256 जे की ऑलमोस्ट भरलंय. मी कमी केलंय म्हणलं. कसलं आहे माहिती काय? हा मी चेअर घेतली मला बसायला. हा मी हे स्टूल घेतलं मला बसायला आणि मी बसलो नाही कारण माझ्या खिशात पॉवर बँक होती, ती काढत होतो. तर ह्याने लगेच ही स्टूल घेतला आणि आणखीला बस म्हणतोय. हुशारच की. आला मोठा नवरा. हे घरातल्यांनी बघितलं तर म्हणणार काय करायलास तू. हे बघा प्रेम. एका ह्याच्यावरती दोघं बसलेत. बॉय द बॉय. कसलं भारी आहे बघ. काय व्ह्यू आहे. वाव एकदम क्रॉस आले म्हणजे असं तिरकट आणि मी असे आलोय. फोटो पण काढू शकतो. मेट्रो कुठं आहे ते? हे घे का? अंडरग्राऊंड आहे मेट्रो. अंडरग्राऊंड आहे. एवढा खड्डा कधी खणला? जेव्हा तुम्ही पुण्यात नव्हता तेव्हा खाल्ला. तो पाहिजे नाही केलं, चालू नाही केलं. हा स्टार्ट. आलोय. पिंक कलरचा ड्रेस. हे माझा आणि चांगली डिझाईन आहे ते बघ. तुम्हाला आठवते का माझ्याकडे पण असाच एक ड्रेस आहे. हे काय अजून याच्यामध्ये काय नाही आहे नवीन असं हे डिझाईन आता किती वेळ लावते बघा ड्रेस घ्यायला. एक मिनिट बघू तर दे मला ना पहिले. आणखी आता ड्रेस घ्यायला. एका ड्रेसवरून दुसऱ्या ड्रेसवर मला नाही आवडला. कलर दुसरा घेतला. असा ड्रेस घे जे मला पण घालता येते. फिरलोय आणि फक्त आणि आम्ही असं ठरवलं एकच ड्रेस घेतलोय. मी असं ठरवलेलं की शॉपिंग करताना खूप सारे रील करणार आणि थोडे ऍक्टिव्ह होणार इंस्टाग्रामवर. पण म्हटलं काय ही ऍक्टिव्ह हिचं पेज मी हँडल करणार आणि हिला ऍक्टिव्ह करायचं आहे. ड्रेस घेतला. हिचे फोटो पण अपलोड मी करतो इंस्टाग्रामवरती आणि ही ऍक्टिव्ह होणार. 4 वर्ष लागतील हिला ऍक्टिव्ह व्हायला इंस्टाग्रामवरती. इंस्टावरती ऍक्टिव्ह व्हायचे तिला. कुठलं रे? मला रील हा आता ऍक्टिव्ह आहे. तसं ऍक्टिव्ह नाही रे. फोटो पोस्ट करणे, व्हिडिओ पोस्ट करणे असं. मिस क्रिएशन. ना आता तू फक्त मला माझा फोटो एक- रिपोस्ट करणार आहे. मला एक ड्रेस आवडलेला काय खरं त्याचं ते जे पण वर्क होतं ते आधीपासूनच निघत होतं. पण दिसायला एवढं भारी ड्रेस होता. वन टाइम मच घालू शकत होतो कारण ते खराब होणार. पण एकदा घालण्यासाठी मी 3000 नाही घालू शकत म्हणून मी तो घेतला नाही. खरं काय ड्रेस होता. वाव पर्पल कलर होता. मी आता एका शॉपमध्ये आलो आहे आणि तिथं आम्ही ड्रेस बघायला लागलो. तिथं हा ड्रेस दाखवला आहे. हां हॅलो एक मिनटं. हा ड्रेस हे इचलकरंजीतलं म्हणजे
आमच्या कारखान्यात तयार होते. आमच्या म्हणजे इचलकरंजीत सगळ्याच कारखान्यात कापड तयार होते आणि त्याचाच ड्रेस आहे हा, त्याचाच. हे कापड वॉश पण केलेलं नाही आहे, प्लस त्याचा वास घेतला तर सेम त्या आपल्या ताग्याचा वास आहे तो सेम तसा आहे तो वास. मी आलो नाश्ता करायला आणि मग अशी मी तुम्हाला जे सांगितलं की हे कापड इचलकरंजीत बनतंय, तर म्हणजे मी असं छान सांगत होतो, असं तर माझं इंटेन्शन वाईट नव्हतं, पण त्याला असं वाटलं की आपल्या तिकडं म्हणजे कमी मिळते आणि ह्यांनी जास्त विकायला. सो मी त्याला फक्त किंमत विचारली त्याने किती 1200 वगैरे सांगितलं आणि मला तो विचारते की तुम्ही कितीला आणलं आहे. म्हटलं आम्ही आणलं नाही, म्हटलं आमच्यात बनते ते कापड तयार होते म्हणजे. मग शांत बसला. साडी घ्यायची चालू आहे. हे बघा ड्रेस जरा आणि ते धोतर आणि याच्यासाठी मॅचिंग यांना पाहिजेत जे की मिळत नाही आहे. माझ्या एका बहिणीने केलेलं आहे तसं एकदम प्रॉपर मॅचिंग झालेलं आहे त्या दोघांचं. ती आता अंदमानला आहे आणि ती दोघं फिरायला गेलेत आणि आणखी अंदमानला फोन लावले आता. ही बघा, हिला बघा, लोक फिरायला गेल्यात, एन्जॉय करायला गेल्यात आणि ही अंदमानला फोन लावून विचारायला लागल्या काय प्लेन साडी मिळाली का. तिथं भेटेल म्हटलं, पण कोण जाणार बघायला. काय साडी बघणार कोणी. आम्ही नाही जाणार घरी. शिकायला पाठवून हे जाईन मी जाईन. काय आहे कुठनं मिळणार काय सुद्धा सगळं करणार काय त्याचं. शुभ्या करणार हे काय ते जनता बँकेच्या तिथं आहे म्हणतात. ठीक आहे. त्याला किती टाइम होत आहे? मग तू नाही जमणार तर कोण जमणार. आता मी या शॉपमध्ये आले ज्याच्यामध्ये माझा जो पिंक कलरचा ड्रेस आहे जॅकेटवाला, तर तुम्ही इथून येऊन काय तुमच्या शॉपचं नाव काय आहे. जोगेश्वरी. आणि हे आपलं गणपती आहे ना, आपला तुळशीबागमधला गणपती आहे की नाही, तो एका साईडला आहे आणि हे शॉप एका साईडला आहे, म्हणजे त्याच लाईनमध्ये एका साईडला. सो जर तुम्हाला तो ड्रेस आवडला असणार आहे मला माहिती आहे, सो तुम्हाला जर पाहिजे असेल तर तुम्ही जोगेश्वरी शॉपला व्हिजिट करा. म्हणजे सेम मी तुम्हाला दाखवतो. हा जो पिंक आहे, सॉरी हा जो येल्लो आहे, सेम माझ्याकडे पिंक आहे, तुम्ही घेऊ शकता. जर तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही जोगेश्वरीमध्ये या आणि घेऊन जा. आणि आता परत आम्ही तिथे झालो दुसरा ड्रेस बघायला, एक पिंक कलरचा. आता आम्ही लक्ष्मी रोड आणि तुळशीबाग फिरलोय सकाळपासून. आता तुम्ही बघू शकताय. कसं दाखवू तुम्हाला ते दाखवतो नंतर. अंधार झालाय. आम्ही जे पाहिजे होतं ते अर्ध काम झालं नाही. 1-2 ड्रेस फक्त घेतलेत आणि आता मी मेन ज्याच्यासाठी आम्ही घरातून बाहेर पडलो त्याच्यासाठी आलोय. मला माहिती आहे बट मी ते व्यवस्थित एक्सप्लेन नाही करू शकणार. सो आता पुढचं प्रथमेश एक्सप्लेन करेन. हा ना, काय कशासाठी आपण आलोय. गेले फोन आणि नीट धर फोन. तर आज आपण आलोय प्रीमियर लीगची फायनल मॅच बघायला, जिथं आपण आर्सेनल वर्सेस क्रिस्टल पॅलेसची मॅच बघणार आहे. सो ॲक्च्युली आर्सेनल ऑलरेडी जिंकलंय. आज ट्रॉफी लिफ्टिंग सेरेमनी आहे. सो ॲक्च्युली मी आर्सेनल फॅन आहे. सो आम्ही ते आता FC सोशल म्हणणं आहे, तिथे आर्सेनल पुणे जो फॉलोअर्सचं कम्युनिटी आहे तिथं सगळेजण आम्ही मिळून एकत्र फुटबॉल मॅच बघतो, सेलिब्रेट करतो. सो लेट्स सी तिथं कसं आता आपल्याला जागा भेटते का ते इम्पॉर्टंट आहे. भरपूर लोक आली आहेत. मी मेसेज बघितला तर 600+ लोकांनी रजिस्टर केलं आहे. मे बी त्याच्यापेक्षा जास्तही येतील, कमीही येतील, बट लेट्स सी, होप फॉर द बेस्ट. आणि ट्रॉफी आज आपलीच आहे आणि आम्ही 11:30 वाजता आपण ट्रॉफी लिफ्टिंग सेरेमनी आम्ही दाखवूच तुम्हाला. आम्ही 4 जण आलोय. यालाच सगळं काय माहिती आहे, बाकी कुणाला काय माहिती. आम्हा तिघांना ना झिरो नाही. म्हणजे मी थोडं विचारलं त्याला की काय आहे हे सगळं जे सांगितलं ते त्यांना घरात पण सांगितलं, मी ऐकलं ते पण, बट झिरो इंटरेस्ट आणि काय माहितच नाही पहिल्यांदा. हा, आणि पहिल्यांदाच एक्सपिरियन्स करणार आहे. भारी असू देत. आणि जर ही आता जर मजा आली ना तर नेक्स्ट टाइम परत बुक करशील. मी सांगितलंय की नाही, एक्सपिरियन्स चांगला येईल तुम्हाला एकदम. म्हणजे तिथं मॅच बघणे एक छोटीशी गोष्ट आहे, पण जी मुलं असतील जे तिथं फॅन्स आले असतील त्यांच्याबरोबर सेलिब्रेट करणे, त्यांच्याबरोबर वाईब मॅच करणे, इट्स अ डिफरंट थिंग. सो आपण ती बघूयाच काय होतंय. मला काही इंटरेस्ट नाही आहे. ठीक आहे, तुला आम्ही बोललेलं पण नव्हतं. मला काही इंटरेस्ट नाही आहे. मी फक्त या अजिबात कट करणार नाही, मी इतर बोलणार आहे. बघा एंट्रीसाठी आहे ना, आतमध्ये जाण्यासाठी. आणि काय टीम आहे आर्सेनलचे फॅन्स आहेत सगळे इथे आर्सेनलचे.
आपली मॅच सुरू झालेली आहे अशा प्रकारे. पण अजून आपण एंट्री क्यू मध्येच आहे. आता कधी आपला नंबर येतो आणि कधी म्हणून सगळे लोक ज्यांना अजून म्हणजे आम्हाला सगळ्यांनाच नाही मिळाले, सगळे लोक मोबाईलवरती बघायला. हे बघा इथे पण आहेत, अजून पाठीमागं पण आहेत. आता पुढचे मी तुम्हाला नाही दाखवू शकत आहे. इकडे पण आहेत, सगळे मोबाईलवरती मॅच बघायले. आणि सगळ्यात भारी गोष्ट काय आहे की ह्या टीमने 22 वर्षानंतर पहिल्यांदा जिंकली मॅच. नाही ट्रॉफी. हा ट्रॉफी. हा गर्दी बघा. मॅच राहिल्या. हाय प्रथमेश. Love you Arsenal, we do. We love you Arsenal, we do. Arsenal, Arsenal, we love you. अशा प्रकारे आर्सेनल ही मॅच पण जिंकलेला आहे. 22 22 वर्षानंतर आम्ही लीड जिंकलोय. आम्ही आज आला पेपर होता त्यांच्यातला. ट्रॉफी सेरेमनी सुरू झालेली आहे आता. तर मस्तपैकी ट्रॉफी घेऊया, मस्तपैकी फोटो काढूया आणि भेटूया पुढच्या वर्षी. आणि हे सगळं 11:30 मध्ये होणार नाहीये. नाही होणार. 12 वाजता. अरे उद्या ह्यांना सुट्टी नाही. लाचार चंद पैसों के लिए मंडे को लॉग इन करने वाले लोग क्या समझेंगे रे. चंद पैशांमुळेच इथं बघायला पण आलोय, एवढं लक्षात ठेवा. आणि मंगळवारी ना त्या चंद पैसा झाले का सुट्टी तुला मंडेला सोमवार लाचार डे म्हणजे लाचार डे काय असते आता लाचार माहित नाही. अमेरिकन नवीन काढणार लाचार डे. इंडियामध्ये राहतो आम्ही. नाही पण आम्ही अमेरिकन, आम्हाला दोन्ही सुट्टी असतात, इंडियन पण अमेरिकन पण. तरी तुम्ही शेअर लवकर घ्या मला. नाचार लोक म्हणजे किती असेल चिल्लर
इथंच लाईट इथं बोलू शकतो आपण. बोल. JW ग्लोबल कंपनी. नको एवढं नाही, त्यांचं मार्केटिंग नाही करायचे. सो माझा तर एक्सपिरियन्स भारी होता, छान वाटलं मला. मेन म्हणजे ती टीम 22 वर्षांनी जिंकलं, म्हणजे आपल्यात इंडियामध्ये कसं RCB 10 वर्षांनी जिंकले ना रे. 18 बापरे, मग किती आनंद झालेला. तसंच एकदम ते पण फिलिंग होती. सो छान होता. थँक्स टू प्रथमेश, कारण त्यानं आम्हाला घेऊन आला आहे. येस. झालं. चलो बाय.